मित्रांनो, निंजा हटोरी असो किंवा रडका नोबिता, या आवाजाने आपलं बालपण सुवर्णमय केलं आहे। पण तुम्हाला माहीत आहे का, या सर्व कार्टून पात्रांच्या मागे एकच चेहरा आहे, तो म्हणजे मेघना एरंडे। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एका सामान्य मराठी मुलीचा व्हॉइस क्वीन होईपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, मेघना एरंडे जोशी ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि डबिंग आर्टिस्ट आहे, जिने आपल्या आवाजाच्या जोरावर घराघरात ओळख निर्माण केली आहे। तिचा जन्म 24 एप्रिल 1981 रोजी मुंबईत झाला। मेघनाचे बालपण मुंबईत गेले आणि तिने आपले शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्या मंदिर येथून पूर्ण केले आहे। पुढील शिक्षणासाठी तिने रुपारेल कॉलेजमधून पदवी घेतली आणि मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात MA पूर्ण केले आहे, जिथे ती विद्यापीठात 4थी आली होती। तिला लहानपणापासूनच विविध आवाज काढण्याची आवड होती। वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी तिने जब्बार पटेल यांच्या एका चित्रपटासाठी पहिल्यांदा डबिंग केले होते। मेघना गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे। तिला प्रामुख्याने कार्टून पात्रांच्या आवाजासाठी ओळखले जाते। निंजा हटोरी, डोरेमॉन, डेक्स्टर्स लॅबोरेटरी, पॉवरपफ गर्ल्स, मिकी माऊस यासारख्या कार्टून पात्रांना तिने आवाज दिला आहे। तसेच तिने बाहुबली चित्रपटातील शिवगामी या पात्राला हिंदीत आवाज दिला आहे। तसेच तिने पामेला अँडरसन आणि एंजेलिना जोली यासारख्या हॉलिवूड अभिनेत्रींसाठी डबिंग केले आहे। तिने टाइमपास, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय आणि बिंदास यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे। सध्या ती झी मराठीवरील सनई चौघडी या मालिकेत पमाई भूमिका साकारत आहे। मेघनाचे लग्न विक्रम जोशी यांच्याशी झाले असून त्यांना इरा नावाची एक मुलगी आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये तिच्या वडिलांचे सुधीर एरंडे यांचे पुण्यात निधन झाले। मेघना आपल्या कामासोबतच मातृत्वाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत असून ती अनेकदा आपल्या कुटुंबाला तिची खरी ताकद मानते। मित्रांनो, तुम्हाला सनई चौघडे या मालिकेतील प्रमिला म्हणजेच अभिनेत्री मेघना एरंडे यांची भूमिका आवडते का, हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।